Welcome students in the second part of our science lesson measurement of physical quantities. In this video we are going to learn standardized measurement, prevailing systems of measurement, fundamental quantities and international system of units. Students, let's try some activities. In our first activity, take a ball of string म्हणजे सुतळीचा एक गुंडा किंवा बॉल आपण घेणार आहोत. लेट मेजर वन हँडस्पॅन ऑफ द स्ट्रिंग अँड कट इट देअर म्हणजे या सुतळीच्या गुंड्यातील एक हात सुतळी मोजून आपण ते त्या ठिकाणी कापणार आहोत. नाउ सपोज 3 डिफरंट स्टुडंट्स कट वन हँडस्पॅन ऑफ द सेम स्ट्रिंग. 3 वेगवेगळ्या मुलांनी एक हात सुतळी मोजून या ठिकाणी कापून ठेवलेली आहे. नाउ measure the length of the 3 pieces of different students. Are they all of the same length? No, they are not in the same length. Now, student, let's try our second activity. Now, here is a table or bench. Now, measure the length of a table by means of the span of hand. Here, the length is 7 hand spans. Now, if other child does the same activity, that means if he measure the length of the table, the length may be 7.5 hand spans. Now see children, the table is not changed. The length is same, but measurement is different. But if we measure it with anybody's hand span, इट मे डिफर. म्हणजे पहा मुलांनो, या ठिकाणी असलेला जो टेबल आहे या टेबलचे माप हे तेच आहे, पण आपण ते वेगवेगळ्या हाताच्या वीतीने मोजले, त्यामुळे आपल्याला त्याचे माप हे निश्चित समजू शकत नाही. द मेजरमेंट ऑफ हँडस्पॅन मे डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपल्या हाताने मोजतो तेव्हा येणारे जे मापन आहे हे वेगवेगळे असू शकते. So students, it is not correct to measure the physical quantities without any standardized method. आपण अंदाजे कोणतेही मापन करणे योग्य नाही आणि त्यासाठीच प्रमाणित मापांची म्हणजे स्टँडर्डाइज मेजरमेंट्स याची आवश्यकताही असते. नाउ स्टुडंट, इन एन्शंट टाइम्स फुटस्टेप, रोप, हँडस्पॅन अँड आर्म लेंथ आर यूज्ड फॉर मेजरमेंट. बट nowadays, what instrument does the carpenter use? Yes, he may use ruler, measuring tape, vernier calipers, screw gauge, and for small things, he will use small scale also. So students, what is the need of standardized measurement? Can you use handspan everywhere? No, because handspan may differ from person to person. So students, if we want to measure the length of any cloth, measurement of handspan is not useful. In this case, we need standardized measurement. हा मुलांनो, एखाद्या कापडाची लांबी मोजण्यासाठी ताणलेला हात हे एकक मानले तर या एककाचा वापर करून 2 हात, 3 हात अशा प्रकारे कापड मोजता येईल. पण असे केल्यावर प्रत्येकाने मोजलेल्या कापडाची लांबी ही वेगवेगळी येईल आणि त्यामुळे लांबी मोजण्यासाठी हात, ज्याला आपण हँडस्पॅन असे म्हणतो, हे प्रमाण एकक होऊ शकत नाही. सो स्टुडंट्स, सच स्टँडर्डाइज्ड युनिट्स आर बेसिकली फिटेड इनटू 2 systems. The first is MK system and the other is CGS system. म्हणजे मुलांनो, प्रचलित मापन पद्धती या 2 प्रकारच्या आहेत. पहिली आहे MKS पद्धत आणि दुसरी आहे CGS पद्धत. नाउ इन MKS system, the distance and the length are measured in meter. Mass is measured in kilogram and time is measured in second. म्हणजे या मापन पद्धतीमध्ये लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये व वेळ सेकंदात मोजली जाते. The second method is CGS system. In this system, distance is measured
इन सेंटीमीटर्स, मास इन ग्रॅम्स अँड टाईम इन सेकंड्स. म्हणजे या पद्धतीमध्ये लांबी सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान म्हणजेच मास हे ग्रॅममध्ये व वेळ ही सेकंदामध्ये मोजली जाते. स्टुडंट्स, इन द MK सिस्टीम of measurement, distance, mass, and time are accepted as the fundamental quantities. These three quantities are used to measure all other quantities. म्हणजे MKs या मापन पद्धतीमध्ये लांबी म्हणजेच लेंथ किंवा डिस्टन्स, वस्तुमान, मास व काळ म्हणजेच टाईम या ज्या राशी आहेत या आधारभूत मानण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्याला आपण फंडामेंटल क्वांटिटीज असे म्हणतो आणि त्यांचा उपयोग करून ज्या इतर फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचे मापन हे केले जाते. स्टुडंट्स, देर आर मेनी फिजिकल क्वांटिटीज बट इट इज इनफ टू सिलेक्ट अ फ्यू आउट ऑफ देम अँड स्टँडर्डाइज देअर युनिट्स. अनेक राशी आहेत, अनेक क्वांटिटीज, यापैकी काही क्वांटिटीज निवडून त्यांचे प्रमाण ठरवले तरी देखील ते पुरेसे आहे. आता आपण समोरील एक उदाहरण घेऊया. In the example of finding area of a notebook, we take consideration of length and breadth. So here the unit of length or distance is standardized and such quantity is called fundamental quantity and their unit is called standard unit. म्हणजे पहा, एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण लांबी व रुंदी म्हणजेच अंतर या गोष्टी विचारात घेतो आणि म्हणूनच अंतर म्हणजेच डिस्टन्स ही जी क्वांटिटी आहे या क्वांटिटीला आपण फंडामेंटल क्वांटिटी असे म्हणतो आणि त्याचं जे प्रमाण आहे म्हणजेच युनिट आहे याला आपण स्टँडर्ड युनिट असे म्हणत असतो. सो स्टुडंट्स, द क्वांटिटीज फॉर विच द स्टँडर्डाइज्ड युनिट्स कॅन बी डिसाइडेड आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटीज. ज्या राशींचे म्हणजे क्वांटिटीजचे प्रमाण आपल्याला ठरवता येते अशा क्वांटिटीजलाच फंडामेंटल क्वांटिटीज असे म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल, द डिस्टन्स अँड टाईम आर द क्वांटिटीज फॉर विच स्टँडर्ड युनिट्स हॅव बीन डिसाइडेड. म्हणजे या ठिकाणी लांबी आणि काळ, डिस्टन्स अँड टाईम यांचे प्रमाण या ठिकाणी ठरवलेले आहे. अ स्टँडर्ड फंडामेंटल युनिट मस्ट बी अवेलेबल टू ऑल अँड इट मस्ट नॉट बी व्हेरिएबल. आता हे जे फंडामेंटल क्वांटिटी आहे या फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजेच पायाभूत राशी ज्या आहेत आणि हे पायाभूत प्रमाण हे सर्वांना उपलब्ध असले पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये. सो स्टुडंट्स, देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज: लेंथ, मास, टाईम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. हे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. So students, based on 7 fundamental units, this international system or metric system is used all over the world. या 7 पायाभूत राशींवर आधारित अशी या एककांची ही आंतरराष्ट्रीय पद्धती म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल सध्या संपूर्ण जगामध्ये वापरली जाते आणि यालाच मेट्रिक सिस्टीम असे देखील म्हणत असतात. The names and symbols of the units of the fundamental quantities, length, time, and mass, and other in this system are given in the following table. So students, the first fundamental quantity is mass. The symbol is M and its SI unit. That means System International or metric system. Its name is kilogram and the symbol is kg. The second fundamental quantity is length, symbol L, and its SI unit. That means System International unit is meter and symbol is M. The third fundamental quantity is time, symbol is T, and its SI unit name is second and symbol is S. The next quantity is current, symbol is I. Its SI unit is ampere and its symbol is A. The next quantity is temperature. Its symbol is T, capital T. Its SI unit is Kelvin. That means symbol K. The next quantity is amount of substance. That means N. Its SI unit is mole and its symbol is MOL, mole.
The last fundamental quantity is luminous intensity. That means LV, and its SI unit is candela, and the symbol is CD. So thus these are the 7 fundamental quantities and their SI unit, that means system international units or metric system.